स्टार्टिंगला माझ्या मनामध्ये एक थॉट आला होता की वन वर्ल्ड वन नेशन. हा जो थॉट आला होता मला, हा अम, एक व्हिडिओ बघितला होता मी. कोणता? नॉलेज पार्क, सॉरी द नॉलेज, हे एक यूट्यूब चॅनल आहे. याच्यामध्ये एक व्हिडिओ होता. त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं होतं की समजा जर दुनियामध्ये बॉर्डर नसते तर का असतं, म्हणजे दुनिया कशी असते. बॉर्डर नसते तर व्हॉट वुड बी, जस्ट लाईक त्यांनी अशी कल्पना केली की मग बॉर्डर नसती तर एक प्रकारे कम्युनिकेशन चांगलं असतं, कॉन्टॅक्ट चांगले असते. अजून कसं आहे की ट्रान्सपोर्टेशन वाढलं असतं. जर कोणत्या कंट्रीमध्ये जाणं काफी इझी झालं असतं. ओके, इझी म्हणजे सुपर इझी झालं असतं. अजून त्याने एक पॉइंट पण सांगितला होता की समजा जर पूर्ण दुनियामध्ये फक्त एकच व्यक्ती असेल जो राज करत असेल, किंवा एकच असा प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर असेल, तर काय होईल की समजा जर तो व्यक्ती चांगला असेल तर ऑफकोर्स आसपासची दुनिया चांगली होऊन जाईल. जर त्याचा म्हणजे पूर्ण कंट्रोल एका व्यक्ती कशी राहील, आणि जर त्या व्यक्तीच्या मनात काही पण आलं, ही वॉन्ट टू डू समथिंग नॉट गुड, तर ही विल डू समथिंग रिअली नॉट गुड. ओके, तर हा जो थॉट आहे ना, हा माझ्या डोक्यामध्ये, या जो थॉट आहे या डोक्याने, हा जो थॉट आहे, हा थॉट माझ्या डोक्यात याने घर केलं. मी याच्यावर थोडासा विचार केला होता. ओके, की समजा जर आपण पूर्ण दुनियाला एकत्र केलं तर म्हणजे कसं राहील की दुनियामध्ये कंट्री राहील असं नाही. ओके, कंट्री राहील, त्याचे प्राईम मिनिस्टर राहील, प्रेसिडेंट राहील, येस. बट कसं आहे की इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनाने आणि डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून बॉर्डर्स नाही राहतील, करन्सी एक राहतील. त्यानंतर लोकांना इकडे तिकडे जाण्यासाठी कोणती बर्डन नसेल. ओके, जर मला वाटतं आहे की मला अमेरिकेला जाऊन स्टे करायचा आहे, म्हणजे अमेरिकेला जाऊन मला सेटल व्हायचं आहे, तर ही वॉन्ट टू डू इट. या त्याला व्हिसाची गरज नाही, कोणाची गरज नाही. येस, कम्प्लीट फ्रीडम. आणि गव्हर्नमेंटचं जास्त हे नाही राहील, कंट्रोल नाही राहील. प्रायव्हेट कंपनीजचं खूप जास्त हे राहील, वर्चस्व राहील. पण प्रायव्हेट कंपनी कोणते? प्रायव्हेट कंपनी असेच की मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा कोणते सर्व्हिसेस आहे वगैरे वगैरे, तर या गोष्टीसाठी प्रायव्हेट कंपनी. बट गव्हर्नमेंटच्या हाती प्रोटेक्शन म्हणजे डिफेन्स, म्हणजे पोलीस प्रोटेक्शन वगैरे हे राहीलच. दुसरी गोष्ट आहे की समजा जर बॉर्डर न राहतील तर आतंकवादी वगैरे या सगळ्या गोष्टी राहील. येस, पण समजा जर आपण हे सगळ्या बॉर्डरच खोलून दिल्या तर आपण इझिली समजा जर आतंकवादीला ट्रॅक करू शकतो, पकडू शकतो, त्यांना मारू शकतो वगैरे वगैरे. मारू शकतो म्हणजे इन द सेन्स पकडून जेलमध्ये टाकणं वगैरे. येस, म्हणजे जेवढी गोष्ट त्यांच्यासाठी इझी आहे तेवढी गोष्ट आपल्यासाठी पण इझी राहील. येस, क्राईम रेट कमी राहतील, कारण अगोदर कसं आहे की आपण प्रोटेक्शन देत होतो बॉर्डरवर. आता आपण प्रोटेक्शन नाही देऊ बॉर्डरवर, आपण प्रोटेक्शन देऊ एक पर्टिक्युलर सर्कम्फरन्स एरियामध्ये. म्हणजे एक पोलीस चौकी राहील ज्याचा एक पर्टिक्युलर डायमीटर राहील की 2 किलोमीटरच्या अंतर्गत येणारे जेवढे काही क्राईम सीन आहे हे तुम्ही हँडल करा वगैरे वगैरे. आता हे आताही आहे म्हणा, असं काही नाही. बट मला असं वाटलं होतं की आपण खूप जास्त विचार करून राहिलो. इट वॉज टू मच. कारण मला वाटत नव्हतं की हे असं काही इम्पॉर्टंट आहे भाऊ वगैरे. येस, माझ्यापासून तर एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. येस, नंतर मग हळूहळू असं रिअलाइज झालं की दुनियामध्ये खूप काही होऊन राहिलं. येस, कारण नंतर माझा इंटरेस्ट पॉलिटिक्स मध्ये आला. स्टडी IQ, प्रशांत धवन दुनियामध्ये का होऊन राहिला आहे,
कोणते इश्यू सुरूच आहे वगैरे वगैरे. तर हे सारे मी बघून राहिलो. मग मला थोडं बहुत त्याच्याबद्दल विचार करायला लागलो. आता कोरोना आलाय आणि या कोरोनामध्ये तर मी याच्याबद्दल खूपच जास्त विचार करून आलोय की कोरोना आला, पूर्ण दुनियामध्ये ग्लोबल पॅन्डेमिक झालाय, महामारी झाली आहे. पूर्ण दुनिया लॉकडाऊन मध्ये होती 2 महिने. ओके, तरी केसेस काही कमी होऊन नाही राहिले. ऑलमोस्ट 1,90,000 ऑलमोस्ट 2 लाख आपल्या इंडियामध्ये आहे. सो इट वॉज टू मच. या गोष्ट खूप जास्त भयानक आहे. या आता याचा ब्लेम कोणाला करायचं, का करायचं, आय डोंट नो. येस. अजून एक गोष्ट की या कोरोनामुळे खूप साऱ्या लोकांनी पॉलिटिक्स खूप खेळली. पॉलिटिक्स म्हणजे काय होते की जर एक व्यक्ती चांगलं काम करत आहे बट त्यातून चांगलं कामामध्ये थोडस काम खराब होऊन राहिलं, दुसरा व्यक्ती त्या थोडशा कामाला पकडतो आणि त्यानंतर त्याचा खूप जास्त इश्यू बनवतो. म्हणजे मानून घे की आपल्या पीएम मोदींनी 10 लाख करोडचा पॅकेज अनाऊन्स केला, ज्याच्यामध्ये एक सर्टन सेक्शन पीपल लोकांना राहत हे देईल. बट त्याच्यामध्ये काही सर्टन पीपल सुटले असेल वगैरे वगैरे की त्यांचा ऍव्हरेज खूप छोटा आहे. ओके, तर काही असे पॉलिटिक्स आहे ते त्यांना पकडतात. काही लोक मजूर आहे हा टॉपिक पकडतात की हे जे मजूर आहे यांचं कसं. सो हे पॉलिटिक्स मध्ये प्रॉब्लेम का होऊन राहिला आहे की सांगू, जे जेन्युनली असं वाटतात ना की जर या पॅकेज मध्ये मजुराचं नुकसान होत आहे आणि दुसरे पॉलिटिक्स लोक आहे ते मजुराचा टॉपिक घेऊन त्यांच्यासोबत भांडण करत आहे, तर हे पॉलिटिक्स झाले. जे जेन्युन मदत करणारे असते ना ते ऍक्च्युअली त्या मजुरांकडे गेले असते, त्यांची ऍक्च्युअल मदत केली असते. बट नाही, हा त्यांना इश्यू पॉलिटिक्सकडे न्यायचा आहे. याच्यामुळे काय होते की एक प्रकारे त्याच्या चुका आपण दाखवतो. म्हणजे काय होते, एक सिंपल गोष्ट आहे. मी एक क्लास मॉनिटर आहे. ओके, मला समजा एक प्रकारे म्हणजे हे एक फॅक्ट आहे. म्हणजे माझ्या क्लासमध्ये 60 मुलं आहे. ओके, आणि 2 मॉनिटर निवडले गेले आहे. ओके, त्यापैकी एक फायनल निवडायचा आहे. ओके, तर आता कसं होईल की समजा जर मी काही स्पीच देऊन राहिलो किंवा मी काही सांगून राहिलो वगैरे वगैरे, तर याच्यामध्ये नाही का विरोधी पक्ष नाही का आपला म्हणजे जो आपला अपोनंट आहे तो आपले निगेटिव्ह पॉइंट्स पकडतो. ओके, आणि मग कसं आहे की जेव्हा त्याची बारी येईल तर तेव्हा म्हणान की या व्यक्तीने या गोष्टीवर म्हणजे निगेटिव्ह पॉइंट म्हणजे की समजा जर माझं 60 लोकांपैकी 50 लोकांकडे लक्ष होतं, म्हणजे 50 लोकांच्या डेव्हलपमेंट विकासाकडे माझं लक्ष होतं, 10 लोकांच्या विकासाकडे माझं फारसं लक्ष नव्हतं. ओके, तर समजा जर हा पॉइंट मी असं सुटला गेला तर विरोधी पक्ष आहे ना हे काय करतात की हा जो सुटला गेलेला पॉइंट आहे ना त्याला पकडतात आणि त्याला इश्यू बनवतात. म्हणजे कसं की हा याच्याकडून चुका झाली आहे एवढी मोठी. येस, याच्यामुळे काय होते की लोकांना असं माहित पडते का याची नजर बारीक आहे, यस ही विल डू इट. यस, तर मग नेक्स्ट पॉलिटिक्स किंवा नेक्स्ट इलेक्शन मध्ये नाही का जो अपोनंट आहे हा एक प्रकारे इश्यू क्रिएट करू शकतो किंवा एक प्रकारे स्वतःचा एक प्रकारे पॉइंट सांगू शकतो लोकांसमोर की जेव्हा कोरोना आला तेव्हा प्रधानमंत्रींनी जे पॅकेज अनाऊन्स केलं त्याच्यामध्ये मजुरांसाठी काहीच नव्हतं. बट माझ्यासोबत असं काही झालं तर मी मजुरांसाठी वगैरे असं काही समथिंग समथिंग वगैरे करीन. तर हा एक पॉझिटिव्ह पॉईंट झाला. आता नॉट हे जस्ट एक्झाम्पल साठी सांगितलं, पण असे पॉलिटिक्स खूप होतात. आता हे झालं आपल्या इंडियामध्ये. वर्ल्डमध्ये पण खूप पॉलिटिक्स होतात. म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्प. ओके, डोनाल्ड ट्रम्प आता कसं त्यांच्या अमेरिकेमध्ये एवढा सारा कोरोना आला, 20 लाख 22 लाख पेशंट आले आहे आणि ऑलमोस्ट 1.5 लाख किंवा 1,25,000 लोक मेले आहेत त्यांच्या कंट्रीमध्ये. ओके, तर डोनाल्ड ट्रम्प आहे ना त्यांची नीती काय होती की त्यांना आता या कोरोनामध्ये कसं आहे की त्यांना काही सुचलं नाही. येस, त्यांना असं वाटलं का हे कोणी केलं, दॅट इज ओनली थिंग. म्हणजे हे असं आहे ना की समजा जर कोणी व्यक्ती मरून राहिलाय तुमच्या समोर तर व्हॉट वुड यू डू. जो ज्या व्यक्तीला मारलाय म्हणजे ज्यांनी त्या व्यक्तीला मारलाय तुम्ही त्याचा पाठलाग करजान
की जो व्यक्ती आता आहे त्याला हॉस्पिटलमध्ये नाही जाण. व्हॉट वुड यू डू? ओके. सिंपल आहे ना, की आपण आपल्या जो व्यक्ती आहे त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊ. बट डोनाल्ड ट्रम्प नो नो नो. हा, ये किसने किया? ओके. म्हणजे म्हणजे तुमच्या कंट्रीमध्ये एवढे पेशंट आहे, एवढे पेशंटची संख्या वाढून राहिली, तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या ना. तुम्ही प्रॉपर लॉकडाऊन करा, कंटेनमेंट करा, त्यानंतर क्वारंटीन करा आणि खूप सारे असे स्टेप्स उठवा जेणेकरून नाही का हे कोरोना कंट्रोलमध्ये राहील. नाही, बट तिथे कंट्रोल नाही, आपण चायनाला ब्लेम करू. त्यामुळेच तर आता अमेरिकेमध्ये एवढे सारे दंगे फसाद होत आहे, त्यानंतर एवढे लोक मरून राहिले आहे वगैरे वगैरे. असं हे झालं पॉलिटिक्स. ओके. आता याच्यामध्ये चायना पण खूप जास्त भाग घेऊन राहिला. आता चायनामध्ये कोरोना कंट्रोलमध्ये आहे, तर तिथे आता सगळं डेव्हलपमेंट होऊन राहिले आहे. तर आता त्यांचं आता ते वाटेल ते करतील, राईट. आता त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे वगैरे, की त्यांना असं वाटतं की तायवानवर लोकांचं लक्ष नाही गेलं पाहिजे आणि हाँगकाँग आपलं झालं पाहिजे. इट वॉज टू मच पॉलिटिक्स. या दुनियामध्ये बहुत जास्त पॉलिटिक्स. इट वॉज टू मच. आपण विचार करायला गेलो ना तर बहुत कमी. आणि या पॉलिटिक्स म्हणून का खूप लोकांचं नुकसान होते. करोडो बिलियन्स लोकांचे पैसा तर खर्च होतो, नुकसान होते, बट त्याच्यानंतरही काही काही लोकांचे मृत्यू होते, जान जाते किंवा मरून जातात या पॉलिटिक्समुळे. तर हे पॉलिटिक्स खतम करणे इम्पॉर्टंट आहे. पण हे पॉलिटिक्स खतम होऊ शकत नाही, डेफिनेटली नॉट. कारण कसं आहे की इलेक्शनच्या वेळेस कोण ना कोणीतरी पाहिजेनच. आपल्याला पाहिजेनच ना. क्लासमध्ये मॉनिटर तर पाहिजेनच ना, जो कंट्रोल ठेवेल. त्याच्यामध्ये प्लस मायनस चुका तर काही ना काही तर राहीलच, बट त्याला आपल्याला ऍक्सेप्ट करूनच चालावं लागेल ना. समजा जर विचार केला गेला की क्लासमध्ये आपण मॉनिटर्स नाही ठेवू, क्लासमध्ये आपण कोणता क्लास रिप्रेझेंटेटिव्ह नाही ठेवू, हो येतो मी, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह नाही ठेवू, तर खूप जास्त प्रॉब्लेम होईल ना, राईट. की एक प्रकारे क्लास शांत नाही राहणार किंवा नेहमी बडबड करत राहतील, ऑल दिस थिंग्स. येस. तर बेटर आहे कोणत्याही कंट्रीसाठी की एक प्रकारे स्वतःचा एक रिप्रेझेंटेटिव्ह ठेवावा. तर त्यासाठी पॉलिटिक्स राहणारच. बट कसं माझा इश्यू हा आहे की आता जे पॉलिटिक्स होत आहे, जे मोठ्या लेवलची जी पॉलिटिक्स आहे ना, ती नाही व्हायला पाहिजे. आता मोठ्या लेवलची पॉलिटिक्स आहे ना म्हणजे इंटरनॅशनल लेवलची, जसं आता हे कोरोना बद्दल झालं आहे. ओके. तर अशा प्रकारची पॉलिटिक्स नाही व्हायला पाहिजे. येस. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ आहे की पॉलिटिक्सला आपण खतम नाही करू शकत, पण कंट्रोल करू शकतो. सो इट विल बी रिअली मच बेटर प्रत्येक वेळेसाठी. आणि यासाठी वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट हा एक असा एक वे वाटते जेणेकरून, आणि मला असं वाटतं की समजा जर दुनियाचं काही फ्युचर असेल आणि समजा जर दुनियामध्ये समजा जर काही ना काहीतरी फ्युचर मध्ये काही ना काही डेव्हलपमेंट करायचं आहे, मोर दॅन, म्हणजे कसं आहे की आता डेव्हलपमेंट फक्त कसं आहे की आपल्यासाठी चालण्यासाठी घरं, म्हणजे राहण्यासाठी घरं आणि चालण्यासाठी रस्ते आणि गाड्याची गरज नाही. या मी डेव्हलपमेंट म्हणजे टू मच. यस. कारण कसं आहे की आता ह्युमन पॉप्युलेशन एक्झिस्ट होण्याची शक्यता बहुत कमी आहे. कारण राईट नाव वी आर लाईक 8 बिलियन पीपल्स. या 8 बिलियन लोक म्हणजे बहुत झाले. या आणि कसं आहे की सम हाऊ जर आपल्याला प्रॉब्लेम नसला स्वतःपासून, बट दुसऱ्यापासून प्रॉब्लेम आहे. दुसऱ्यापासून म्हणजे म्हणजे मानून घे अर्थक्वेक आला किंवा मिटिओर आला किंवा व्हॉट एव्हर इट इज. येस. जेणेकरून आपली पृथ्वीच खराब झाली किंवा नष्ट झाली, इट वॉज टू मच. यस. कारण स्पेस इज खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर बेटर आहे की आपण एक स्वतःचं असं एक स्टेशन बनवू ज्याच्यामध्ये आपण काही बिलियन्स लोकांना तिथे ठेवू वगैरे वगैरे. आणि हे सगळं होईल केव्हा? आता एवढा मोठा प्रोजेक्ट होईल केव्हा? हे सगळे डेव्हलपमेंट होईल केव्हा? जेव्हा आपण सगळेजण सोबत येऊ. 8 बिलियन लोक जर एकत्र सोबत आले आणि यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू एकाच दिशेने वळला ना, सांगतो या दुनियामध्ये एक पण अशी गोष्ट नाहीये जी पॉसिबल नाही होऊ शकत. विचार कर, आपण कुठून होतो आणि आता आपण कुठे आहे. हे सगळं कशामुळे होत आहे? डेव्हलपमेंटमुळे होत आहे ना. बट सांगू जर अजून आपण एकत्र आलो ना, तर ही डेव्हलपमेंट अजून भयानक होऊ शकते. येस.
त्यासाठी मला असं वाटते की आय डोंट नो यार, हे एक प्रकारे लेवल 5 ची गोष्ट आहे. मी आता कसं आहे माझा म्हणजे मी याच्याबद्दल काय विचार केला, हाऊ वुड यू प्रपोज इट? वेल ऍक्च्युली मी याच्याबद्दल असा फारसा विचार केला नाहीये. जो काही विचार केला तो वरवरूनच केला. फर्स्ट ऑफ ऑल काय राहील की मी एक प्रकारे UN जनरल असेंब्लीमध्ये एक लेक्चर देईल. त्याच्यामध्ये मी माझ्या प्लॅन बद्दल सांगेल की वन वर्ल्ड वन नेशन पॉलिसी अग्रीमेंट कशाप्रमाणे राहील. ओके, त्याच्यामध्ये सांगेल की जर दुनियामध्ये 7 स्टेप्स द्वारे हे चेंजेस येईल, ज्याच्यामध्ये पूर्ण दुनियाची करन्सी एकच राहील. ओके, कारण करन्सीवरून सुद्धा पण खूप काही अशा गोष्टी होतात. त्यानंतर कल्चर आहे, ट्रॅव्हल आहे, इकॉनॉमिक्स आहे, बॉर्डर्स आहे, डिफेन्स आहे, सो मच थिंग्स आहे. आता आता मी फारसं म्हणजे वरवरून आता राईट नो काहीच विचार नाही केला, कारण मला असं वाटतंय की हे जसं एक प्रकारे इट वॉज ऑन द क्लाउड आहे, म्हणजे कधी पॉसिबल होणार नाही. येस, बट राईट नो समजा जर असं काही होऊन राहिलंय माझ्या लाईफमध्ये जेणेकरून पूर्ण लाईफ चेंज होऊन राहिली आहे, किंवा समटाइम्स सर्टन मोमेंट नुसार असं वाटत आहे की हा आता इथे मला एक प्रकारे दुनियाला एकत्र करणे इम्पॉर्टंट आहे, तेव्हा मला या सर्व गोष्टी अंडरस्टँड करायला लागेल. बट टिल देन राईट नाऊ मला फक्त हाच विचार येत आहे की ते रेझोल्युशन मी UN मध्ये पास करावं लागेल, आणि ते रेझोल्युशन घेऊन मग पूर्ण कंट्रीमध्ये त्याला ऑथराईज साठी सगळ्यांची सिग्नेचर घ्यावं लागेल, पूर्ण कंट्रीचे. म्हणजे जेवढी 193 कंट्री आहे ना, त्या सगळ्या कंट्रीमध्ये जाऊन त्यांचे प्रेसिडेंट आणि प्राईम मिनिस्टरची सिग्नेचर घेऊन हे रेझोल्युशन पास करावं लागेल, आणि देन त्याच्यानंतर ते पॉलिसी अग्रीमेंट ऍक्ट होईल, आणि तो ऑल ओव्हर द वर्ल्ड एकाच सोबत लागेल, ज्याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप चेंजेस होईल. 7 स्टेप्स राहील, त्याच्यामध्ये करन्सी राहील, खूप साऱ्या गोष्टी राहील, सर्वात शेवटी बॉर्डर राहील. येस, कारण हाच एक फॅक्टर आहे ज्यामुळे पूर्ण दुनिया एकत्र येईल, एक प्रकारे फिजिकल चेंज. आय डोंट नो, आता मी याच्यावर खूप जास्त विचार करत आहे का करत आहे, इट जस्ट लाईक ऑन द क्लाउड आहे. इट वॉज आय डोंट नो म्हणजे हे इज इट पॉसिबल ऑर नॉट, बट आय डोंट नो. वेल आता तर फारसं एवढंच आहे, फारसं काय नाही. So this is the end. This is the My Artifact episode number 1926. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.